जेव्हा नॅचरल ऑर्डर जी आहे विचार करण्याची, आनंदी राहण्याची, समाधानाची, भावनेची जी नॅचरल ऑर्डर आहे तिच्या विरोधामध्ये आपण जायला लागतो. हॅलो, लक्ष देते? तर रोज संघर्ष आहे. जर रोज संघर्ष आहे तर मनामध्ये सतत विचार येतील, आपल्या स्वतःच्या बिलीफ सिस्टीममध्ये लपलेले आहेत. जर स्वतःबद्दलचे चुकीचे बिलीफ असतील, बिलीफ म्हणजे काय, तुम्ही असे आहात, असं तसं नाहीये. आपल्या वातावरणाने जर तो मोकळा असेल तर तो मोकळा प्रवाहित होईल. एका छोट्या घरामध्ये मुलं आक्रस्तायी होतील. हाऊ वी वुड बी एबल टू आयडेंटिफाय डिप्रेशन ॲज अ बेसिक सिम्पटम्स ऑफ इलनेस. बघा, फार महत्त्वाचा प्रश्न आहे. हाऊ वी वुड बी एबल टू आयडेंटिफाय डिप्रेशन ॲज अ बेसिक सिम्पटम्स ऑफ इलनेस. डिप्रेशन इज नथिंग बट अ इलनेस. येस नो? येस. इलनेस म्हणजे काय, आजार आहे. डिप्रेशन हा इलनेस आहे. इलनेस म्हणजे एक लक्षात घ्या, आपण इल केव्हा होतो, आपण आजारी केव्हा पडतो, जेव्हा नॅचरल ऑर्डर जी आहे विचार करण्याची, आनंदी राहण्याची, समाधानाची, भावनेची जी नॅचरल ऑर्डर आहे तिच्या विरोधामध्ये आपण जायला लागतो. हॅलो, लक्ष देते? नॅचरल ऑर्डर काय आहे? बघा, नॅचरल ऑर्डरमध्ये मी तुम्हाला आता सगळ्यात पहिली गोष्ट सांगितली की तुम्हाला जे व्हायचं आहे ते तुम्हालाच व्हायचं आहे का, की कुठलं तरी बर्डन म्हणून आईवडिलांना प्रूव्ह करण्यासाठी शिक्षक बनवून दाखवते, असं आहे. म्हणून प्रश्न विचारला मी. आता कदाचित तुम्ही त्या प्रभावामध्ये असाल की तुम्हाला वाटतं हे तुम्हालाच व्हायचं आहे, पण कदाचित उद्या तुम्हाला असं वाटेल की मी एक सोशल वर्कर होऊ शकत होते, मी डॉक्टर व्हायला हवं होतो, मी कदाचित एक चांगली पेंटर होऊ शकत होते, मी उगाच शिक्षक झाले. आय स्पेंड माय टाइम लर्निंग हाऊ टू एज्युकेट पीपल रादर देन आय वुड हॅव स्पेंड माय टाइम टू बिकम अ सोशल वर्कर. राईट? तर आपली जी नॅचरल ऑर्डर आहे ही ऑर्डर न समजता आपण जेव्हा स्वतःला वेगवेगळ्या दिशेनं ओढायला लागतो, वेगवेगळ्या करिअरमध्ये लोटायला लागतो आणि तिथं गेल्यानंतर आपल्याला आनंद येत नाही. आपल्याला जी पर्सनॅलिटी एक्सप्रेस करायची असते ती पर्सनॅलिटी एक्सप्रेस करायची संधी जर त्या प्रोफेशनमध्ये नसली तर रोज संघर्ष आहे. जर रोज संघर्ष आहे तर मनामध्ये सतत विचार येतील, मनामध्ये सतत अस्वस्थता, नकारात्मकता येईल आणि या नकारात्मकतेचे जे जाळं आहे, लेअरिंग आहे, हे एवढं साचून जातं की माणूस डिप्रेस फील करायला लागतो. डिप्रेस म्हणजे काय, अप्रेस म्हणजे काय, की जे आहे त्याच्यापेक्षा जास्त. डिप्रेस म्हणजे काय, की तुम्हाला ज्या पद्धतीनं उत्थान तुमचं हवं आहे त्या उत्थानाला तुम्ही रोज दाबता. नॅचरल एखाद्या झाडाला जर वर वाढायचं आहे आणि वर जर काहीतरी आपण लावून टाकलं तर ते झाड डिप्रेस होईल ना, ते वेगवेगळ्या पद्धतीने वाढेल आणि जागीच. तर नॅचरल ऑर्डर आपण ब्रेक केली आहे. डिप्रेशन येण्यापाठीमागचं एक मेजर कारण हे असं आहे की आपली स्वतःबद्दलचे जे बिलीफ आहेत, मी पहिल्यांदा जे सांगितलं की तुम्हाला वाटतं तुम्हाला डॉक्टर व्हायचं आहे, पण हे तुम्हाला जे वाटणं आहे हे तुम्हाला कदाचित सामाजिक चौकटीमध्ये किंवा अहंकारासाठी किंवा एखादा मोठा अधिकारी व्हायचा आहे किंवा एखादा तज्ज्ञ व्हायचा आहे, शास्त्रज्ञ व्हायचा आहे, हे मान सन्मानासाठी कदाचित तुम्हाला व्हायचं आहे असं वाटतं. त्यासाठी तुम्ही प्रचंड मेहनत घेतात आणि झाल्यावर तुमच्या लक्षात येतं की अरे याच्यातून तुम्हाला आनंदच येत नाहीये, तुम्ही वेगळंच काहीतरी होणार होता, तुमचं रोजचं वेगळंच आहे आणि त्यामुळं त्या फिलिंगमधून डिप्रेशनची वाढ होते. मग माणूस विचार करायला लागतो, चुकलं आहे, आनंद येत नाही आहे. आणि आनंद ही मूळ प्रक्रिया आहे, ती जर आली नाही तर जगण्याचा अर्थ निघून जातो माणसाचा. बरोबर आहे? त्यामुळं हे सगळे जे आजार आहेत, एन्झायटी आहे, डिप्रेशन आहे, त्याच्यानंतर मुलांचं इन्सोमेनिया आहे, झोप न येणं आहे, आणखी बरेच हिस्टोरिया आहे. हिस्टोरिया या प्रकारामध्ये सुद्धा तीच अडचण आहे. लोक अचानक उद्रेक होतो, विद्रोह करायला लागतात. असं का होतं? त्या सगळ्या प्रक्रिया आपल्या स्वतःच्या बिलीफ सिस्टीममध्ये लपलेल्या आहेत. जर स्वतःबद्दलचे चुकीचे बिलीफ असतील, बिलीफ म्हणजे काय, तुम्ही असे आहात असं तुम्हाला वाटणं. हॅलो, मला वाटतं मी टेबल आहे. नाही सचिन सर, तुम्ही टेबल नाही आहे, तुम्ही माईक आहात. नाही नाही, मी टेबल आहे. लहानपणापासून माझं स्वप्न होतं मी टेबलच आहे. स्वप्न होतं मी टेबल बनवून दाखवेल, मी टेबल आहे आज आणि आहे मी टेबल. पण नाही, तुम्ही टेबल नाही वाटत आहे, तुम्ही टेबल बिलकुल वाटत नाही. तुम्ही नाही आहे, मला पण वाटत नाही टेबल आहे मी, पण मग आता म्हणावं लागेल ना टेबल आहे मी. तर हा जो संघर्ष असतो की मी टेबल आहे हे सिद्ध करण्याचा, हा सिद्ध करण्याचा संघर्ष तुम्हाला एक दिवस डिप्रेशनकडे घेऊन जातो आणि हे सगळ्या आजाराकडे घेऊन जातो. मग ही तुमची जी बिलीफ आहे ते बिलीफ काय काय आहे, तुम्ही कोण आहात हे जे तुम्ही स्वतःला सांगितलेलं आहे ते काय काय सांगितलंय स्वतःला,
ते एकदा चेक करा. ही बिलीफ सिस्टीम जी आहे तुमची ही लवकर ओळखा आणि तुम्ही खरे कोण आहात ते एकदा जागेवर येऊन ओळखा, म्हणजे तुम्हाला हलकं हलकं वाटेल आणि हे सगळे मानसिक आजार जे आहेत ते तुमच्यापासून दूर जातील. डिड यू गेट व्हॉट आय सेड? कळालं मला काय म्हणायचं आहे? त्यामुळे बिलीफ सिस्टीम, पहिला जो मी मुद्दा बोललो त्याला मी कमी वेळ दिला, कारण तिकडे आपण जास्त जायला नको, कारण तो विषय जरा थोडासा वास्ट आहे, म्हणून बिलीफ सिस्टीमवर कमी बोललो. पण त्याच्यावर तुम्हाला जर वाचायचं असेल, डिटेलमध्ये स्टडी करायचं असेल तर अल्बर्ट एलिसची बिलीफ सिस्टीमसोबत कसं डील करायचं त्यानं ती मेथड सांगितलेली आहे. अल्बर्ट एलिस हा मानसशास्त्रज्ञ, जो कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंटल मानसशास्त्रज्ञ आहे, ज्यानं जी लोकांचे डिस्प्यूट्स आहेत, लोक वाद घालतात, एकमेकांसोबत डिबेट करतात, फ्रस्ट्रेशनमध्ये जातात, त्यांना कॉन्फ्लिक्ट खूप होतात, अशा लोकांना डील करण्यासाठी त्यानं कॉग्निटिव्ह बिहेवियर थेरपी नावाची एक थेरपी डेव्हलप केली आहे अल्बर्ट एलिसनं, जी खूप गाजलेली आहे. आजही जे कॉग्निटिव्ह सायंटिस्ट असतात ती लोक सायकोथेरपीमध्ये या थेरपीचा उपयोग करतात आणि त्याची जी काय कॉग्निटिव्ह ABCD जी मेथड आहे त्या मेथडद्वारे तुमची बिलीफ सिस्टीम कशी चुकीची आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला हे बाकीचे आजार कसे झाले आहेत हे ते प्रूव्ह करून देतात आणि मग तुम्ही त्याच्यातून बाहेर येऊ शकता. अशी ती मेथड आहे. जर तुम्ही अल्बर्ट एलिस थोडाफार वाचला तर तुम्हाला त्याच्यातून फायदा होईल. अंजली कुलकर्णी या पुण्याच्या लेखिका आहेत, त्यांनी याच्यावर अल्बर्ट एलिसवर मराठीमध्ये बरंच लिहिलेलं आहे. त्याचे 2-3 पुस्तकं जर तुम्हाला वाचता आले तर तुम्हाला त्याचा फायदा होईल. हां, येस. हां, मुलांचा जिद्दीपणा असतो, त्याला कसं दाबून कमी करायचं? हा नाही, त्यांचा हात असा होता, त्याला कसं करून, म्हणजे बघा पालकाचे प्रश्न परफेक्ट ना, जिद्दी आहे ना. मुलं कशी असतात सांगा बरं? बरोबर, तुमचं जस्ट फन, आउट ऑफ फन आय सेड, डोंट टेक अदरवाईज. खूप चांगला प्रश्न आहे. मुलांचा जिद्दी, याला मानसशास्त्रीय भाषेमध्ये आक्रस्ताळेपणा म्हणतात, एक्स्ट्रा वॅगन्सी. आक्रस्ताळेपणा काय आहे? सिंपल गोष्ट आहे. हे फार काही डिटेल आणि फार असं काही रॉकेट सायन्सवाला नाही. प्लीज बसू शकता मॅडम, मी सांगतो. फार रॉकेट सायन्स नाही आहे. मुलं आक्रस्ताळे असतात का? हॅलो, माझा प्रश्न आहे तुम्हाला, मुलं आक्रस्ताळे असतात का? मुलं आक्रस्ताळे नसतात. मुलं जशी आहेत तशीच असतात. आपण आक्रस्ताळे बनवतो त्यांना, बरोबर आहे ना? बघा, तुमचा प्रश्न बरोबर आहे. आजच्या मॉडर्न युगातले जे पालक आहेत त्यांचा हा प्रश्न आहे, लक्षात घ्या. जुन्या काळामध्ये 25-30 वर्षापूर्वी कुठल्याच पालकाला त्याचा मुलगा आक्रस्ताळ्या वाटला नाही, कारण त्यांना वेळच नव्हता त्याच्याकडे बघायला. तो जसा वागायचा, दिवसभर जसा वागायचा तसा वागायचा आणि शेवटी त्याला जे बनायचं तो बनून जायचा. पालक म्हणायचं, तू काय बनला? डॉक्टर बनला का? हां, बरं झालं, मलाही सांगितलंस तू. आता पालकांचं असं आहे, किती वाजता उठला, शाळेतून आला का, 7 नंबरच्या वहीमध्ये काय लिहिलं आहे, त्याच्या प्रत्येक गोष्टीवर तुमचं नियंत्रण आहे. आणि एका दिवशी फाईन डेला थोडंसं नियंत्रण हटलं की जिद्दी आहे, आक्रस्ताळा आहे. त्याचं स्वातंत्र्य आपण संपवलं आहे. त्याला स्वतंत्र वागता येत नाही, त्याला एन्जॉय करता येत नाही, निसर्गाकडे त्याला हवं त्या पद्धतीनं बघता येत नाही. आणि मग काही मुलं रिवोल्ट करतात. रिवोल्ट करणारे मुलं कोण असतात? एक्स्ट्रोवर्ट, ॲक्शन, हे ज्या पर्सनॅलिटीची मुलं असतात ते रिवोल्ट करतात. ते म्हणतात, या अन्यायाविरुद्धाला मी आता वाचा फोडणार, मी विरोध करायला लागणार. मग ती लोक करतात तसं. तर बऱ्याच वेळेला असं आहे की आपल्या इच्छा, आपल्याला तो वाटतो तसं वागावं, तसं आपण त्याच्यासाठी जेव्हा बंधन आणायला लागतो तेव्हा मुलं जो विरोध करतात त्याला आपण आक्रस्ताळेपणा म्हणतो, हट्टी म्हणतो. मुळात तो हट्टी नाही आहे, त्याचा तो नॅचरल फ्लो आहे, तो ते घेऊन त्याचा जन्म झाला आहे. त्याला तसं वागलं तर त्याला मजा येईल, तसं तो वागला नाही तर तो नाही आहे. आणि मग एक दिवस तुमच्या तावडीतून जेव्हा तो सुटतो तेव्हा तो ॲग्रेसिव्हली तसा वागतो. इतके दिवस तुम्ही मला अडून ठेवलं ना, 12वी नंतर तो तसा वागायला लागतो. मग तो बोलायचं नाही याच्यानंतर, मी असा होतो असा म्हणून मी जन्म घेतला आहे, तुम्ही मला ते शोधण्यामध्ये त्याच्यासाठी काहीही मदत केली नाही आहे. कारण तुम्हाला त्याला बनवायचं असतं ना काहीतरी, तुमचं ठरलं असतं की आज तर डॉक्टरच बनवून ठेवतो मी, आता त्याला इंजिनियर बनवल्याशिवाय राहणारच नाही मी आज. म्हणजे तुम्हाला काहीतरी बनवायचं असतं. ते काही वाईट नाही आहे, ते वाईट नाही मॅडम. ह्या प्रकाराला मी थोडं फन अँगल देतो, याला निगेटिव्ह घेऊ नका. पालक याला अशा अर्थाने घेऊ नका की त्याला तसं करू नका. पण समजून घ्या, इथे तर तुम्हाला मुलाची बाजूही जरी कळाली, कारण तो तसा नाही आहे. आपल्या वातावरणाने जर तो मोकळा असेल तर तो मोकळा प्रवाहित होईल. एका छोट्या घरामध्ये मुलं आक्रस्ताळे होतील. तुम्ही एक दिवस एका घरामध्ये, छोट्या घरामध्ये राहून दाखवा, 4 दिवस,
बाहेर कुठेतरी फिरायला जा एका दुसऱ्या शहरामध्ये आणि 4 दिवस एका हॉटेलमध्ये राहून दाखवा, एकाच रूममध्ये. पहिला दिवस तुम्हाला छान वाटेल, दुसरा दिवस बोर होईल, तिसरा दिवस फ्रस्ट्रेशन व्हाल, 5व्या दिवशी डिप्रेशन येईल. तो मुलगा म्हणतो मम्मी मला बाहेर खेळायला जाऊ दे, मला बाहेर फिरायला जाऊ दे, मित्रांकडे जाऊ दे. पहिले 10-12 वर्ष हीच मागणी असते ना, त्या मागणीच्या सबसेल विरोधात आपलं अजेंडा आहे, आपला अजेंडा त्याच्या विरोधात एकदम. मग तो बेसिक प्रतिक्रिया देणार ना, ती प्रतिक्रिया जिद्दीची असते. जिद्द म्हणून बघा तिच्याकडे, हट्टी असतो, आत्रस्थळे असतो. बेसिक प्रतिक्रिया आहे, त्याची क्यू आली पाहिजे. फक्त आपल्याला लक्षात घ्या, थोडंसं समजून घ्या त्याला. करेल तो, जे करायचं तेच करेल. तुम्ही कितीही प्रयत्न केला आणि जर त्याला नाही करायचं तर तो करणार नाही. थोडंसं कॉपरेशन गरजेचं आहे. कॉपरेशन याच्यासाठी गरजेचं आहे कारण एक लक्षात घ्या, तुमच्या आणि त्याच्या संबंधांमध्ये सगळं लपलेलं आहे. पालकाचे मुलाशी असलेले जे संबंध आहेत, ह्या संबंधाची क्वालिटी काय आहे याच्यानुसार ठरणार आहे की तो भविष्यात तुमचं किती ऐकणार आहे. तुमचं प्रोफेशन काय आहे? डॉक्टर आहे. काय नाव मॅडम? अच्छा, बघा तुमच्या मुलासोबतचे काय संबंध आहेत एकदा चेक करून बघा. ती संबंधांची जी क्वालिटी आहे ती बघा. ही क्वालिटी जर, या क्वालिटीमध्ये जर कंटेंट नाही आहे, व्हिजन नाही आहे, दूरदृष्टी नाही आहे, पालकाला मुलाशी डील करताना मोकळं सोडावं लागेल. त्याच्याकडे बघावं लागेल तो कसा वागतोय, त्याचे काय हरकती आहेत, त्या नॅचरल आहेत, आतून आहेत, त्या बाहेरच्या नाही आहेत, आतून आहे, आतून आत येत आहे सगळं त्याचं. ते बघा तुम्ही. पहिली 5-7 वर्ष बघा, त्याला फ्री द्या, थोडाफार अभ्यास करू द्या. आणि अभ्यासाची प्रक्रिया फार वेगळी आहे. ज्या पद्धतीने आपण अभ्यासाला बघतो आहे तो त्याचं स्वतः शिकणार आहे. आपण बाहेरून त्याला काही शिकू शकत नाही. गॅलिलिओचं फार सुंदर उदाहरण आहे. यू कॅनॉट टीच एनी पर्सन. इफ आय वुड बी एबल टू टीच एनी पर्सन, एव्हरीबडी हिअर कॅन सिट अँड कॅन लर्न सेम थिंग. पण मी इथे जे शिकवतो आहे ते 10 लोक वेगवेगळ्या पद्धतीने घेत आहेत. मग मी शिकवलं की त्यांनी शिकलं? मुळात शिकण्याची प्रक्रिया त्यांची आहे. मग त्यांच्यामध्ये काय आहे, ती प्रक्रिया कशी आहे, हे जर पहिल्या 10 वर्षात जर आईवडिलांनी समजून घेतलं त्याच्या प्री ऑपरेशनल काळापर्यंत, तर आणखी ते संबंध स्ट्रॉंग होऊ शकतात. संबंध स्ट्रॉंग झाले तर मुलं आईवडिलांचं ऐकतात, त्यांचा रिस्पेक्ट करतात, आदर वाढतो आणि ते आणखी रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन, जिम्मेदारी घेऊन शिकायला लागतात. तर ती सोप्या पद्धतीनं ते गेलं पाहिजे असं मला वाटतं. छान प्रश्न होता मॅडम तुमचा. आय होप आय कुड आन्सर युअर क्वेश्चन. डन. कुणाला काय विचारायचं आहे? विचारायचं असेल विचारू शकता, काय प्रॉब्लेम. सो येस, जेन्युनली असेल तर विचारू शकता. या ताईंनी विचारलं, मॅडमनी विचारलं आहे. थांबायचं. थँक्यू सो मच. हां सर. अगदी बरोबर, खूप छान प्रश्न आहे. बघा, ही जे सांगितलं आहे ना मी, हे सगळं टॅली करा. तुमची पर्सनॅलिटी ॲक्शन आहे आणि मुलगा थिंकिंग आहे. वडिलांची पर्सनॅलिटी ॲक्शन आहे आणि मुलगा थिंकिंग आहे. काय होईल सांगा बरं घरामध्ये? पटकन उठ. वडील ॲक्शन आहे, त्यांना पटकन पाहिजे. त्यांना एखादी गोष्ट आलं, अभ्यास करायचा आहे, अरे याला हे गणित काय येत नाही, अरे काय येत नाही तुला, पटकन कर ना, आलं पाहिजे ना, तुला सांगितलं ना मी. एकदा ते थेरम सांगून देतात, एकदा ती टेक्निक सांगतात, त्यांना असं वाटतं की मुलं लगेच आलं पाहिजे. आता मुलगा रिफ्लेक्टिव्ह आहे, रिफ्लेक्शन पर्सनॅलिटीज आहे. तो थिअरी जरी समजली तरी तिच्यावर विचार करेल, जमते की नाही. तो त्याच्या पद्धतीने हिला कुठे वापरता येईल ह्या पद्धतीने विचार करेल. तो लगेच ॲप्लिकेशन करणार नाही, कारण तो ॲक्शन नाही आहे. वडील ॲक्शन. वडील म्हणतात अरे कर ना पटकन, एवढा वेळ का लावतोयस. तो तिकडे बघेल, तिकडे बघेल, खाली बघेल. आपण तो येत नाही का, तुला समजलं नाही का, पुन्हा सांगू का, तो पुन्हा सांगायचा प्रयत्न करतो वडील. वडील ॲक्शन आहे, मुलगा रिफ्लेक्शन आहे. प्रत्येक ठिकाणी वागायचं कसं याच्यावरून मुलाच्या आणि वडिलांमध्ये कॉन्फ्लिक्ट होतील. आईवडील जे कोणी असतील ते वागायचं कसं, शाळेमध्ये काय अभ्यास केला याच्यावरून कॉन्फ्लिक्ट होतील. त्यानं भविष्यात काय केलं पाहिजे याच्यावरून कॉन्फ्लिक्ट होतील. कारण तो इंट्रोवर्ट आहे, वडील एक्स्ट्रोवर्ट आहे. वडिलाला काहीतरी तडक भडक काहीतरी, त्यांनी पटकन काहीतरी स्ट्रॉंगली काहीतरी करावं असं वाटेल. मुलाला काहीतरी चिंतनात्मक, विचारात्मक, वेगळ्या पद्धतीनं काहीतरी जावं वाटेल. हे जर उलटं असेल
तर ते होऊ शकतं. वडील चिंतनात्मक आहेत, मुलगा ॲक्शनवाला आहे, त्याला असं वाटेल की काहीतरी धूमधाम काहीतरी केलं पाहिजे, वडील म्हणतील शांत जरा विचार करून कर. तर आपण हे लक्षात घेतलं पाहिजे पहिली गोष्ट की आईवडिलांनी स्वतःची पर्सनॅलिटी त्यांना समजणं गरजेचं आहे. ती याच्यासाठी समजणं गरजेची आहे की तुमच्याकडनं जाणते अजाणतेपणी तुमच्या विरोधी असलेल्या पर्सनॅलिटीच्या तुमच्या मुलांवर नकळत अन्याय अत्याचार होऊ नये. आई वडील मुलांसाठी दुश्मन बनून जातात. एवढं क्रुएल पद्धतीने आई वडील मुलांना डिसिप्लिन करायचा प्रयत्न करताना मी पाहिलेले आहेत. तुम्ही त्यातले नाही आहात याची जाणीव मला आहे, कारण तुम्ही सगळे इथे बसलेले आहात, तुम्ही जाणून घेताय की काय केलं पाहिजे. पण असे खूप आईवडील आहेत की ज्यांनी मुलांचं लहानपण संपवून टाकलं आहे. ती मुलं फक्त मोठं व्हायची वाट पाहत आहेत. कशासाठी? यांच्या तावडीतून सुटण्यासाठी. मी माझं काही करेल पण यांच्या तावडीतून सुटू दे बाबा मला एकदाच. ही अशी परिस्थिती वास्तवामध्ये मी खूप पाहिलेली आहे. हे वास्तविक बोलतो मी, आता हे पुस्तकातलं नाही आहे, हे मी बघितलेलं आहे. आणि त्या मुलांकडे बघून मला बऱ्याच वेळेला भावनिक पण मी झालो, अश्रूही ढाळले आहे की किती वाईट कंडिशन आहे, कसं त्या आईवडिलांना समजून सांगावं. त्यामुळे आपली पर्सनॅलिटी ओळखा, मुलाची ओळखा, बघा तो काय काय करतोय, त्याचं पाणी कुठल्या दिशेनं जातं आहे तेही बघा. त्या दिशेनं काही तुम्हाला रिसोर्सेस उपलब्ध करून देता येतील का त्याच्यासाठी तेही बघा. त्याला जर आयुष्यामध्ये गेटकीपर व्हायचं असेल तर चांगला गेटकीपर होण्यासाठी काय सांगता येईल याबद्दल चर्चा करा त्याच्यासोबत. तुला गेटकीपरच व्हायचं आहे का? डॉक्टर नाही व्हायची इच्छा का? नाही, मला नाही व्हायचं, गेटकीपर व्हायचं आहे मला. बरं ठीक आहे, काही हरकत नाही. मग आपण चांगला गेटकीपर होण्यासाठी काय काय करता येईल? किंवा एक चांगला सुतार व्हायचा आहे मला चांगले मडके बनवायचे आहेत, मला मातीकाम चांगलं जमतं, मी त्याच्यात काहीतरी चांगलं करू इच्छितो, किंवा व्हॉटएव्हर, एक उदाहरण म्हणून सांगतोय. तर तुम्हाला त्याच्यासोबत संवाद साधावा लागेल, त्याची व्यक्तिमत्व ओळखून त्याच्यासोबत चर्चा करावं लागेल. तुमचा विचार त्याला सांगा, तो जर महान असेल तर तोही सांगा, पण त्याचं व्यक्तिमत्व ओळखून त्याच्यासोबत संवाद साधा. बळजबरी करू नका. काही विशिष्ट ठिकाणी डिसिप्लिन ठेवा, पण डिसिप्लिन हा कृष्णमूर्तींचा अभिप्रेत आहे. कृष्णमूर्तींनी डिसिप्लिन सांगितलं आहे. काय डिसिप्लिन आहे? तो डिसिप्लिन असा आहे की स्वातंत्र्य हेही हवं आहे, पण त्यामध्ये सुसूत्रता ही हवी आहे. जर सुसूत्रता असेल तरच स्वातंत्र्य उपभोगता येईल. जंगलामध्ये स्वातंत्र्य असतं पण ते मनापासून अनुभवता येत नाही. का? कारण सुसूत्रता नसते. संस्कृतीमध्ये सुसूत्रता आणतो आपण आणि समाज बनतो, पण तो समाज हा स्वातंत्र्याचा पुरस्कर्ता असला पाहिजे. कुटुंब हे समाजाचं महत्त्वपूर्ण एकक आहे आणि त्या कुटुंबाद्वारे तुम्ही या स्वातंत्र्याचं, ज्याच्यामध्ये सुसूत्रता आहे, त्याचं तुम्ही उद्गाता बनू शकता, तुम्ही तो फील देऊ शकता. कारण बाहेर गेल्यावर त्यालाही अनुभवाला कदाचित मिळेल नाही मिळेल, पण तुम्ही कुटुंब समाजाचं एक महत्त्वाचं एकक म्हणून तो फील त्याला देऊ शकता. तुम्ही सुसूत्रता त्याच्या आयुष्यात आणू शकता आणि स्वातंत्र्याची जाणीव पण त्याला करून देऊ शकता. म्हणजे त्याला स्वातंत्र्य चांगल्या पद्धतीने अनुभवता येईल आणि सुसूत्र असलं पाहिजे. त्याला ते संस्कार तुम्ही त्याला ते दिले पाहिजे, पण त्याच्यामध्ये कुठली बळजबरी नको. त्याला कन्व्हिक्शन क्रिएट करणं, आणि हे फार टीडियस काम आहे, अवघड काम आहे, म्हणून आपण ते करत नाही. हे अवघड आहे ना, मुलांसोबत चर्चा करणं, त्याला रोज ते समजून सांगणं अवघड आहे. 14 वर्षापर्यंत जर तुम्ही हे करू शकला तर मग तुम्हाला पुढे करायची गरज नाही. बऱ्याच वेळेला आपण ते 14-15 वर्षानंतर करायला लागतो. मुलं त्यावेळेला त्यांचा घडा बनलेला असतो. 16 वर्षी मुलं तयार होऊन जातात, पण 14 वर्षाच्या आतमध्ये जर हे करता आलं, पण त्याच वेळेला पालक करू शकत नाही. वेगवेगळे कारणं असतील, कारण ते अवघड आहे, पण ते करेक्ट आहे. संवाद, प्रेम, केअर, काळजी, सिक्युरिटी, ह्या सगळ्या गोष्टी मुलांना हव्या आहेत. त्यामुळं एरिक एरिक्सननं माणसाच्या, लहान मुलाच्या डेव्हलपमेंटच्या ज्या 8 स्टेजेस सांगितलेल्या आहेत, त्यामध्ये ट्रस्ट आणि मिसट्रस्ट ही पहिली स्टेज आहे. की मुलांना तुमच्यामध्ये आईवडिलांकडून सिक्युरिटी हवी असते. त्यामुळे ते रडतं. रडल्यानंतर आईवडील आजूबाजूला बघितले की थांबतं, पुन्हा रडतं, क्याव 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 करतं, आईवडील दिसले की थांबतं. तर त्याला हे कळतं, हे कोरिलेशन आहे. रडणं आणि आईवडील दिसणं, हे कोरिलेशनची त्याला खात्री पडते, आणि मग तो त्याच्यानंतर त्याला ही होप तयार होते. होप काय? विश्वास येतो की रडलं म्हणजे आपल्या आजूबाजूला कोणीतरी आहे. तर ही विश्वासाची भावना निर्माण होणं ही पहिले सुरुवातीचे 14 वर्ष चालू असते. तो हे बघत असतो की माझ्या आतमधून ज्या फिलिंग्ज आहेत
त्याला जेन्युअन फॅमिलीमधून रिस्पॉन्स मिळतो की नाही मिळतो हे तो वेगवेगळ्या प्रक्रियेतून कृतीतून बघायचा प्रयत्न करत असतो. 14 वर्षापर्यंत त्याला कळतं की आपल्या कुठल्याच आतल्या आवाजाला आपल्या फॅमिलीतून रिस्पॉन्स नाही. 14 वर्षानंतर तो रिव्होल्ट करतो. हॅलो, बरोबर आहे. त्यामुळे तुम्ही थोडंसं समजून घ्या. अवघड आहे. मुलांना जन्म देणं ही सोपी प्रक्रिया आहे, पण त्यांचे पालक होणं हे सगळ्यांना शक्य नाही. त्यामुळं आपण म्हणतो बऱ्याच वेळेला, मी नेहमी म्हणतो ही गोष्ट, की तुम्हाला मुलांचे मालक नाही व्हायचं आहे, तुम्हाला मुलांचे पालक व्हायचं आहे. आपल्याला वाटतं जन्म दिला आहे तर आपण त्याचे मालक झालो. ते आपलं घर नाही आहे, ती आपल्या नावावर आहे. मुलगा आपल्या नावावर नाही आहे, तुम्ही फक्त त्याचे पालक आहात. गव्हर्नमेंट सांगतं पालन पोषण करायचं आहे. काय करायचं आहे? पालन पोषण. नंतर तो त्याचा मालक आहे, तुम्ही त्याच्यावर बाकी काही करू शकत नाही. घर तुमचं आहे, ते तुमच्या नावावर आहे. कळतंय? येस. थँक्यू सो मच.